तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर एकदम परफेक्ट आपलं जे 3 पीस प्रिन्सेस कट आहे आलेला आहे आणि आतल्या साईडला जो कफ आहे तुम्ही बघू शकता किती छान आपला ब्लाऊज जो आहे बसलेला आहे छातीमध्ये। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की आमचा जो प्रिन्सेस कट आहे तो छातीमध्ये चपटा बसतोय, जसा कफ यायला पाहिजे किंवा प्रिन्सेस कटचा जो शेप यायला पाहिजे तसा आमचा येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक ट्रे बघणार आहोत जेणेकरून तुमचंही ब्लाऊज जे आहे अशा पद्धतीने बसेल। तर हा बॅक साईड आहे, हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, सो त्याने मला ही स्लीव्जला आणि बॅकला जे आहे डिझाइन करायला सांगितली होती। तर इथे घेतलेला आहे मी साडीतला पीस। तर हे बघू शकता साडीतला पीस तर मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर अस्तर जे आहे मी इथे 2 मीटर घेतलेला आहे, कारण सेम ह्याच कलरचा आणि सेम असंच ब्लाऊज जे आहे मला आणखीन एक शिवायचा आहे, सो मी 2 मीटर इथं अस्तर घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण या ब्लाऊजची जी आहे पूर्ण उंची बघणार आहोत। आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे आपण 15 इंच घेतली। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपण 5.5 इंच घेत आहोत, कारण 38 साईज आहे। 38 साईजसाठी आपण हे जे ब्लाऊज आहे तर ते बनवत आहे। तुम्ही 32 या 34 साईजचं अगर बनवत असाल तर तुम्ही 5 शोल्डर आणि 5.5 मुंडा जो आहे घ्यायचा आहे। आता 38 साईजसाठी मी शोल्डर 5.5 आणि मुंडा 6.5 घेतला। त्याच्यानंतर जे छाती आहे आपण प्रॉपर 9.5 इंच घेतली। त्याच्यानंतर 2 इंच आपण यामध्ये मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। कमर माझी 8 इंच आहे, तर त्यामध्ये मी 2 इंच जे आहे एक्स्ट्रा केलेला आहे, तर 10 इंच कमर मी घेतली। त्याच्यानंतर जे छाती आणि कमर आहे आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे तो द्यायचा आहे। आता जो शेप आपण स्टॉप करायचा आहे तो जिथे मी प्रॉपर आपलं माप घेतलं होतं छातीचं 9.5, तर तिथपर्यंतच आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे तो स्टॉप करायचा आहे। आता हे बघा मी गळा रुंदी जी आहे तर ती घेतलेली आहे 2.25 इंच, पुढचा गळा मी घेतलेला आहे 6.5 इंच। तर गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली, पुढचा गळा मी 6.5 इंच घेतला। आता क्रॉस पट्टी जी आहे मी ते घेतलेली आहे 2.5 आणि 2 इंच, कारण आपली छाती जी आहे तर थोडी हेवी आहे, तर त्यामुळे क्रॉस पट्टी आपल्याला कमी घ्यायची आहे। जर तुमची छाती कमी असेल तर तुम्ही 3 किंवा 2.5 जे आहे क्रॉस पट्टी घेऊ शकता। त्याच्यानंतर मी क्रॉस पट्टीला जो आहे असा शेप दिलेला आहे। 4.5 इंच मी प्रिन्सेस कटचा कट पॉईंट इथे घेत आहे। तर हे बघा 4.5 इंचावरती मी प्रिन्सेस कटचा कट पॉईंट घेतला। त्याच्यानंतर वरून मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंच, तर तुम्ही 10 जर कमी साईजचं बनवत असाल तर तुम्ही 10 इंच घेऊ शकता। तर मी ते 10.5 इंच वरून घेतलं। आता मेन कारण जे आहे माझ्या ब्लाऊजला कफ छान येतो, तर त्या दोन्ही साईडला मी काय करतो की 1.5 इंच जे आहे वाढवून घेतो। तर आता खालून वरती आपण मुंड्यापासून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटला शेप देण्यासाठी 1 पॉईंट, आणि आपण आता इथून जे आहे प्रिन्सेस कटला जो आहे शेप देणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटला जो आहे शेप दिलेला आहे। आता आपण बॉटमला काय करायचं आहे की दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आणि जर तुमची जास्त छाती असेल तर तुम्ही 2-2 इंच सुद्धा घेऊ शकता। जर तुम्ही 40 या 42 साईजचा अगर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही दोन्ही साईडला हे 2-2 इंच घेऊ शकता। तर मी 38 साईजसाठी इथं 1.5 इंच दोन्ही साईडला घेतलेला आहे, आणि यामुळेच माझं जे छातीचं फिनिशिंग आहे किंवा छातीमध्ये जे ब्लाऊज आहे एकदम आपलं परफेक्ट बसतं। कुठेही चपटं झालंय किंवा ते कुठे त्याला रिंकल झालेत किंवा लूज पडले, अजिबात असं काही प्रॉब्लेम जो आहे आपल्याला होत नाही। तर हे बघा एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कटचं जे कटिंग आहे तर ते सांगितलेलं आहे। तर आता आपण हे कट करत आहोत। आता बॅक आणि फ्रंट जे आहे आपण सेपरेट असं करून घ्यायचं। गळ्याच्या साईडला मी दोन्ही साईडला कट्स दिलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण तो पुढचा गळा कट करत आहोत। त्याच्यानंतर बाकीचे जे पार्ट्स आहेत आपण असे दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून बघा। तुमचं जे ब्लाऊज जर तुम्हाला प्रिन्सेस कटमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा। ब्लाऊज एकदम छान बसतं, फिटिंग एकदम ह्याचं छान बसतं। तर आता इथं सगळ्यात आधी मी अस्तरवरती काढत आहे आपला बॅक पार्ट। तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घेतलेलं नाही, जसा आपण पेपर कट केला होता तसाच ठेवून आपण अस्तरवरती कट करत आहोत। तर मी इथं बॅक पार्ट जो आहे आपण कट केलेला आहे अस्तरवरती। तर आता आपण इथं करणार आहोत आपल्या फ्रंट पार्टचं कटिंग। तर फ्रंट पार्ट जो आहे सगळ्यात आधी आपण असा घ्यायचा आहे। तर इथं मी कापड ॲडजस्ट करत आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित कॅमेरामध्ये दिसेल।
तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या पद्धतीने मी अस्तरवरती हा जो पेपर पॅटर्न आहे ठेवलेला आहे तर तसाच सेम तुम्ही ठेवायचा आहे। तर यामुळे काय होतं, जर तुम्हाला शोल्डर प्रॉब्लेम होत असेल, जर शोल्डर पडत असेल तर ते सुद्धा तुमचं जे आहे पडत नाही। तर ही ट्रिक बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने जे आहे गळा ठेवलेला आहे। अस्तरवरती आपली जी गळा रुंदी आहे एकदम कमी झालेली आहे तर बघू शकता। आणि आय आणि हुकच्या साईडला सुद्धा मी तर 1.5 इंच बॉटमला वाढवलेला आहे। तर हे बघा, खाली एका साईडला आयन जी हुकची पट्टी असते कमरेकडच्या साईडला मी 1.5 इंच वाढवलं। त्याच्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा आपण थोडंसं वाढवून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण जो आहे पेपर जो आहे अस्तरवरती ठेवलेला आहे तर सेम तसाच तुम्ही ठेवायचा आहे। आणि जर तुम्ही मार्जिन नाही वाढवलं तर ब्लाऊजमध्ये सुद्धा जे मार्जिन आहे अजिबात उरत नाही। आपण 1.5 इंच गळ्याच्या साईडला कमरेला घेतलेला आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे। आणि फ्रंट पार्टमध्ये दोन्ही पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे आहे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। तर आता प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे मी असा कट करून घेतलेला, तर हे बघू शकता की तुम्ही गळ्यामध्ये घातल्यानंतर हे असं पसरतं आणि पुढच्या साईडला जो पफ आहे अजून आपला छान येतो। आता आपण कट करणार आहोत तिथं प्रिन्सेस कटचा आपला दुसरा पार्ट। सगळ्यात आधी आपण असं हे मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण असं सगळ्यात आधी मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर कमरेकडची जी साईड असते आपली त्या साईडला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिन। आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला तर तिथे सुद्धा मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे। जितकं मी शिलाई मार्जिनमध्ये कापड घेतो तितकं मी हे घेतलेलं आहे। तर आता हे बघा, आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा इथं कट झालेला आहे। तर आता आपण इथं क्रॉस पट्टी काढायची आहे। आता क्रॉस पट्टी जी आहे मी ते डबल काढत आहे कारण आपलं जे मेन कापड आहे तर ते सुद्धा जास्त आहे। जर तुमच्याकडे कापड कमी असेल, म्हणजे जर मेन कापड कमी असेल किंवा अस्तर कमी असेल तर तुम्ही सिंगल जी पट्टी आहे क्रॉस पट्टी तर ती काढू शकता। मी तर डबल काढत आहे, करण्याचं जे फिनिशिंग आहे डबल क्रॉस पट्टीचं ते सुद्धा एकदम आपलं छान येतं। जर समजा पोटाच्या साईडला जर तुमची क्रॉस पट्टी एकदम गोळा होत असेल तर ती तुम्ही सिंगल लावली असेल म्हणून ती एकदम गोळा होत असेल तर ती तुम्ही डबल अशी लावून बघा। डबल क्रॉस पट्टीने जे फिटिंग आहे खूप छान येतं। तर हे बघा, क्रॉस पट्टीचं सुद्धा आपण जे फिटिंग आहे असं करून घेतलेलं आहे। तर आता सेम आपण काय करायचं आहे की मार्जिनसाठी जे आहे आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा वरच्या साईडला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं। आता हे जे अस्तर आहे तर तेच आपल्याला मेन कापडावरती ठेवून जे आहे ते कट करायचं आहे। मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपण अस्तरमध्ये जे मार्जिन आहे वाढवून घेतलं होतं फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये, तर हेच आपण मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनला ही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। तर आता हे बघा, माझे सगळे पार्ट जे आहेत मी तर कट करून घेतले आहेत। आता आपण हे सिंपल मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत। तर हे बघा, मी कापड जे आहे कट करून घेतलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।